अचानक रात्री, मध्यरात्री जर लेकराच्या अंगात ताप भरला तर नक्की काय केलं पाहिजे? ही खूप घाबरवून टाकणारी गोष्ट असते एक आई म्हणून, की लेकरू तापानं फणफणलंय आणि माझ्याजवळ औषध नाहीये किंवा लगेच मला हॉस्पिटलमध्ये नेता येणार नाहीये, तर मग काय करावं? तर लेकराला स्पॉन्जिंग करावं. गार फ्रिजमधलं पाणी घेऊ नका. साधं रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्या आणि त्यानं मान, डोकं, बाळाचं कपाळ, काखेत आणि हातापायाला व्यवस्थित स्पॉन्जिंग करत राहायचं जवळपास 20 मिनिटांपर्यंत. ताप उतरतच नसेल तर दर अर्ध्या तासांनी तुम्ही ती प्रोसेस रिपीट करा. पाण्यामध्ये मीठ घालायची गरज नाही. अजून चांगल्या पद्धतीनं स्पॉन्जिंग कसं करता येईल तर त्याच्या काही टिप्स आहेत छोट्या-छोट्या जे मी कॅप्शनमध्ये लिहून दिलं आहे, तर ते तुम्ही वाचून घ्या. आणि ही बेस्ट गोष्ट आहे. कबीरच्या बाबतीत 2-4दा असं झालं, की औषध नाहीये घरामध्ये किंवा एक डोस देऊन झाला आणि तरीही मला असं जाणवलं, की अचानक आणि खूप जास्त ताप आली आहे त्याला. तर त्यावेळी मी त्याला स्पॉन्जिंगच केलं आणि मिरॅक्युलस चेंजेस तुम्हाला दिसून येतात, की ताप हळू उतरायला लागते. लेकरू नॉर्मल ला येऊन जातं व्यवस्थित. तर घाबरायचं नाही. अशा वेळेस स्पॉन्जिंग करायचं आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊच शकता.